ठाणेवाडी तालुका कागल येथील जवान मच्छिंद्र दिलीप घोटणे यांचे पुण्यातील जे कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना रविवारी सकाळी निधन झाले। त्यांच्या निधनाची वार्ता समजताच संपूर्ण ठाणेवाडी गावावर शोककळा पसरली होती। कागल तालुक्यातील डोंगर कपारीतील ठाणेवाडी या छोट्याशा गावातील मच्छिंद्र दिलीप घोटणे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण केले होते। लहानपणापासूनच त्यांना देशसेवेची ओढ होती। सातत्यपूर्ण प्रयत्न आणि जिद्दीच्या जोरावर ते सैन्यात दाखल झाले। सुमारे 14 वर्षांपूर्वी मॅकॅनाइज्ड इन्फंट्री बटालियन मध्ये भरती झाल्यानंतर त्यांनी देशाच्या विविध भागात सेवा बजावत आपले कर्तव्य पार पाडले। काही दिवसांपासून ब्रेन स्ट्रोकमुळे प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांच्यावर पुण्यातील सैन्य दलाच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। मात्र उपचारादरम्यान रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या निधनाची बातमी गावात पोहोचताच संपूर्ण ठाणेवाडी शोकसागरात बुडाली। गावातील अनेक व्यवहार बंद ठेवून ग्रामस्थांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली। सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव ठाणेवाडी येथे आणण्यात आले। पार्थिव गावात दाखल होताच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लाडक्या जवानाला अश्रुपूर्ण निरोप दिला। त्यानंतर त्यांच्या पार्थिवाची संपूर्ण गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली। अंत्ययात्रेदरम्यान परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते। यावेळी मुरगुड पोलिसांनी बंदुकीच्या 3 फैरी झाडून जवान यांना मानवंदना दिली। तसेच उपस्थित नागरिक, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून त्यांना अखेरचा निरोप दिला। त्यानंतर ठाणेवाडी येथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी शीतल, मुलगा रणवीर आणि मुलगी तनिष्का असा परिवार आहे। KK न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओमकार पोद्दार। मुलींसाठी सर्व स्वतंत्र सुविधा असणारी एकमेव अकॅडमी म्हणजे राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी। ग्राउंड सराव, लेखी परीक्षेचा सराव, अभ्यासिका आणि ग्रंथालय यासोबतच प्रभावी अनुभवी मार्गदर्शन। राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी। आम्ही जपतोय मुलींच्या उत्कृष्ट निकालांची उत्कृष्ट परंपरा।